अब्दुल्लाट इथं युवकांनी साकारलेल्या बालोद्यान आणि बालगृहामुळे देशात गावाची नवी ओळख निर्माण होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं। अब्दुल्लाट इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। इचलकरंजी नजीक अब्दुल्लाट इथं विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून अनाथ, भटक्या आणि वंचित मुलांसाठी बालोद्यान निवासी वसतिगृह तसंच ग्रामीण विकासासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे। या इमारतीचा बांधकाम शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, खासदार राजू शेट्टी, माधवराव घाटगे, सुरेशदादा पाटील, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देशमुख यांनी बालोद्यान, बालगृह आणि ग्रामनिर्मिती सर्वांगीण विकास प्रशिक्षण केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून देशात अब्दुल्लाटची नवी ओळख निर्माण होईल असं मत व्यक्त केलं। मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी एक आगळं केंद्र साकारत आहे। भविष्यातील भारत कसा असावा हे धोरण ठेवून प्रशिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्याचा भारत निर्माण होण्यास मदत होईल। त्यामुळे या केंद्रात सर्वतोपरी मदतीचा हात पुढे येण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। खासदार शेट्टी यांनी आपल्या मातीशी असलेलं नातं ज्ञानेश्वर मुळे यांनी दाखवून दिलं असल्याचं सांगितलं। माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माधवराव घाटगे, सुरेशदादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे, तहसीलदार संपत खिलारे, सरपंच शंकर पाटील उपस्थित होते।